दिवसांपासून पुणे टोळी युद्धामुळे प्रचंड गाजतंय। आता सुद्धा अंदेकर आणि कोमकर या दोन गटातल्या वादामध्ये गणेश काळेची परवा हत्या झालेली आहे। पण या संपूर्ण प्रकरणामध्ये एक अतिशय मोठी घडामोड समोर आली आहे। या टोळी युद्धामध्ये आधीच्या हत्यांप्रमाणे या हत्येमध्ये सुद्धा म्हणजे गणेश काळेची जी हत्या झाली आहे त्या हत्येत सुद्धा अल्पवयीन मुलांचा वापर झाल्याचं कळतंय। गणेश काळेच्या हत्येमुळे पुण्यातल्या टोळी युद्धाला लगाम घालण्यात पोलीस पुन्हा एकदा अपयशी ठरलेत याचीही चर्चा झालेली आहे। आतापर्यंत पुण्यात जी टोळी युद्ध झाली त्यामध्ये 5 अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आल्याचं समोर येतंय। अंदेकर आणि कोमकर या टोळी युद्धात आतापर्यंत एकूण 4 हत्या झाल्यात आणि त्यातल्या प्रत्येक हत्येमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आल्याची माहिती मिळते। या टोळी युद्धातल्या कोणकोणत्या अशा घटना आहेत की ज्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आलाय त्या घटना आपण पाहूया। अमन शेख, अरबाज शेख तरुण आणि अल्पवयीन मुलांचा हत्येसाठी वापर झालाय। आतापर्यंत पुण्यातल्या 4 हत्या अशा आहेत की जिथे तरुण मुलं आणि अल्पवयीन मुलं हत्येसाठी वापरली गेली। मयूर वाघमारे सुद्धा या हत्येमध्ये होता, ज्याचं वय 23 वर्ष इतकं होतं, तर अन्य 2 आरोपी हे 17 वर्षांचे असल्याची माहिती मिळते। 2 ऑक्टोबर 2023 ला पुण्यातल्या गणेश पेठेत अंदेकर टोळीकडनं कोमकर टोळीच्या निखिल आखाडेची हत्या झाली। हत्येतील आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे यांचं वय अवघं 17 वर्ष होतं। हे दोघे अल्पवयीन असल्यामुळे दोन्ही आरोपींची लगेचच सुटका झाली। निखिल आखाडेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 1 सप्टेंबर 2024 ला माजी नगरसेवक वनराज अंदेकरची हत्या झाली। वनराजच्या हत्येतील 21 आरोपींपैकी 1 आरोपी अल्पवयीन होता, 2 आरोपी 19 वर्षांचे होते तर 3 आरोपी 20 वर्षांचे होते। वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मग 4 सप्टेंबर 2025 ला आयुष कोमकरची हत्या करण्यात आली। निखिल आखाडे हत्येतल्या अल्पवयीन गुन्हेगारांचाच वापर आयुषच्या हत्येमध्ये करण्यात आलेला होता, त्यांचा सहभाग होता। 1 नोव्हेंबर 2025 ला म्हणजे गेल्या शनिवारी जी हत्या झाली गणेश काळेची त्याच्या हत्येतले 4 पैकी 2 मारेकरी अल्पवयीन असल्याची माहिती मिळते। आणि पुढची बातमी